दिवसभरातले आपले 2 सेशन इथे संपलेले आहेत आणि हे तिसरं सत्र आपलं सुरू होणार आहे, ज्याचा विषय आहे कॉपीराइट इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी आणि क्रिएटिंग ओरिजिनल कंटेंट. आणि आजचे आपले जे सहभागी वक्ते आहेत, ॲडव्होकेट उज्ज्वला कामत मॅम आहेत, ओमकार जाधव, समीर खांडेकर, पॉला मॅग्नेम आणि समीक्षा टक्के. तर मी दीप्ती नाखले यांना विनंती करेन की त्यांनी कृपया करून सर्वांचं स्वागत करावं. ह्या सत्राचं जे संवादक आहेत ते रोनक रामटेके आहेत. धन्यवाद दीप्ती मॅम. मी रोनकला विनंती करेन की पुढचं सत्र सुरू करावं. धन्यवाद. ओके, थँक्यू. आय होप सगळ्यांनी चांगलं जेवण केलं आहे पोटभर, आणि या सेशनमध्ये तुम्ही झोपणार असाल आय अज्युम की नाही? हो, अरे आधीच. आणि टॉपिक पण इतका हेवी आहे, कॉपीराईट, IP इन्फ्रिंजमेंट वॉट. बट आमचा तोच गोल आहे की आज आम्ही त्याला थोडंसं सिम्प्लिफाय करून तुम्ही कसं त्याला तुमच्या कॉन्टेंट क्रिएशन जर्नीमध्ये यूज करू शकता त्याच्याबद्दल आहे. तर त्याच्या आधी मी थोडंसं इंट्रोडक्शन देतो. पहिले फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू फॉर इन्व्हायटिंग YB चव्हाण सेंटर. मी न्यूजमध्येच खूप ऐकलं होतं, पहिल्यांदा यायला भेटलं तर चांगलं वाटतं. बट सो मी कॉन्टेंट पण क्रिएट करतो. मी पण का बोललो? बिकॉज मी एक जॉब पण करतो. आय हॅव अ फुल टाईम जॉब. आय वर्क ॲट लिंक्डइन फुल टाईम अँड आय ऑल्सो क्रिएट कॉन्टेंट. आता वेन वी टॉक अबाउट क्रिएटर्स, आपल्याला वाटतं की अच्छा हा क्रिएटरच आहे. पण क्रिएटर इज नॉट अ व्हर्टिकल, इट इज हॉरिझॉन्टल. म्हणजे की तुम्ही एक बँकर पण असू शकता आणि क्रिएटर. यू कॅन बी अ डॉक्टर अँड अ क्रिएटर अँड सो ऑन. आणि जेव्हा तुम्ही क्रिएशन ॲज अ बिझनेस किंवा ॲज युअर करिअर घ्यायचं ठरवता, तेव्हा अपार्ट फ्रॉम सो लोक आमच्याकडे येतात आणि 2 मेन गोष्टी विचारतात. फर्स्ट इज हाऊ डू आय ग्रो, मी माझं चॅनल कसं मोठा करू, आणि दुसरं आहे मी कसे पैसे कमवू. पण एक ॲस्पेक्ट जो आहे तो दे युजली फॉरगेट, तो आहे एक लीगल ॲस्पेक्ट. बिकॉज इफ यू ट्रीट इट ॲज अ बिझनेस, तुम्हाला त्याचं लीगल ॲस्पेक्ट अंडरस्टँड करणं पण खूप इम्पॉर्टंट आहे. आणि तोच आम्ही तुम्हाला एक आयडिया, एक जिस्ट देऊ फ्रॉम ऑल द ग्रेट क्रिएटर्स अँड अ लॉयर, एक्सपर्ट लॉयर, जे तुम्हाला एक लीगल पर्स्पेक्टिव्ह देतील. सो विल हिअर अ लॉट ऑफ पर्सनल एक्झाम्पल्स अँड द लीगल पर्स्पेक्टिव्ह ॲज वेल. तर असा सेशन आहे. आणि जर तुम्हाला वाटलं मध्ये बोर होत आहे, खूप हेवी जात आहे, हात वर करा, विल चेंज द टॉपिक इफ यू वॉन्ट. ठीक आहे? ओके, लेट्स स्टार्ट. हुएवर वॉन्ट्स टू स्टार्ट ऑफ. एक खूप मोठा डिबेट जो युजली चालत असतो कॉन्टेंट स्पेसमध्ये, क्रिएटिंग ओरिजिनल कॉन्टेंट. काय ओरिजिनल आहे, काय नाही आहे, हाऊ डू यू डिफाईन दॅट? यू वॉन्ट स्टार्ट, समीर? ओके. खरं तर हे मला वाटतं खूप काळापासून चालत आलेलं डिबेट आहे की व्हॉट इज ओरिजिनल. तर मला ऑनेस्टली असं वाटतं की एक कुठलीही कल्पना ही कुणाच्याही डोक्यात येऊ शकते. तर सिमिलर आपण काय, आणि एक कल्पना येण्यासाठी ना त्याला खूप गोष्टींचा आधार असतो. म्हणजे तुमचं अपब्रिंगिंग असेल, तुम्ही ज्या गोष्टी अनुभवातनं जाता, ज्या गोष्टी वाचता, लिहिता, तुमचे एक्सपोजर खूप जास्त तुमचे थॉट्स ड्राईव्ह करतं. त्याच्यामुळे असं अजिबात होत नाही की हा थॉट माझा आहे किंवा हे जे आहे ना हे फक्त माझं आहे. तुम्ही जे बनवता, ज्या पर्स्पेक्टिव्हने बनवता, तो तुमचा असू शकतो. तर त्याच्यामुळे मला आत्ता ही समोर दिसलेली जी खुर्ची आहे, ती खुर्ची मी ज्या पर्स्पेक्टिव्हने बघतोय आणि तुला सांगतोय की मला ही खुर्ची ना अशी दिसताना अशी दिसतीये, तिला या बाजूने 3च पाय आहेत आणि वरतून एक त्याच्यावरती लाईट पडलेला दिसतोय, तो माझा पर्स्पेक्टिव्ह आहे. जेव्हा तुम्ही तुमचा पर्स्पेक्टिव्ह एखाद्या गोष्टीबाबत सांगता, मला वाटतं त्यावेळेस ते ओरिजिनल असतं. तर तुमचा पर्स्पेक्टिव्ह ओरिजिनल असतो आणि बाकी काही खरं तर त्याचे वेगवेगळे कंगोरे असतात. तर पर्स्पेक्टिव्ह इज ओरिजिनल असं माझं मत आहे. ओके मॅम, तुमच्याकडे विल कम टू यू ॲट दी एंड फॉर द लिगल पर्स्पेक्टिव्ह, बट पॉला?
Hello, check. So, of course, when you're coming up with ideas, we all take inspiration from the world around us. And first of all, sorry for speaking in English, but with legal things, I can express much better in English. With Bharipa, from the day that we started, before we started, even Gulbad and Talkies, my partners Sarang and Anusha, we were very clear that we wanted to make sure we had a very clear legal understanding with everybody who we work with. And when we started Bharipa with Casting Couch with Ame and Nipun, we were very clear. We wanted to make sure we owned the copyright, that it was our show for our company. And to make sure that it was very well understood, even Ame and Nipun had signed one-page contract saying that we are paying them money to act in our video, which we have the rights to use, and it belongs to the company. And because we did that, it was very clear in the long term that, you know, we are a production company, we are not collaborating. And if you say that you're collaborating on something, then the understanding of where the IP comes in, who owns what, who has the right to it. Okay, Ame Nipun's faces are there, so is it their show? That was something that we wanted to be very clear about, especially in the Marathi industry where people are not used to having these conversations. That's something we've been pushing from the very beginning. And when it comes down to having original content, the sad truth is that ultimately the person who has put the money in, who's done it first, who has the most documentation, is the person who can say that they have the original idea in court. So it's always good to make sure that whether you're writing a screenplay and you want to send it out to directors, you know, register it with the Screenwriters Association first. So you have some documentation and proof that this was your idea, on this date it's your idea. I think Samir can also speak a little bit about something that's happened with this. But these kind of safeguards are there for you as creators so nobody also steals your ideas. And ultimately it comes in very handy in the long run. So if it's your perspective, this is something you can always argue in a court case. But if you have documentation and you have paperwork, or you have something with a timestamp, that's ultimately what matters when you go into the legal world. So that's what's important to understand for creators in the long term. Too complicated, Paula. कोणाकोणाला ते समजलं ती खूप मोठी गोष्ट आहे. But I think nothing is original. Because as a creator, माझ्या डोक्यात ती आयडिया आली आहे तर 57 वेगळ्या क्रिएटर्सच्या डोक्यात ती आयडिया आली असेल आणि त्यातपैकी कोण पण क्रिएटर पण नसू शकतं. यू नो इट्स रिलेटेबिलिटी फॅक्टर की अच्छा ही गोष्ट माझ्यासोबत झाली आहे, दॅट्स हाऊ यू रिलेट अँड देन यू मेक अनदर कॉन्टेंट आउट ऑफ इट. सो वॉट आय फील इज ओरिजिनल आयडिया, नो आय डोंट बिलीव्ह इन इट, बट द एक्झिक्युशन मॅटर्स. जर मी एक कॉन्टेंट बनवते आणि मे बी मला यू नो 100% असं मला वाटलं की ओके दिस इज सिमिलर टू अन अदर आयडिया ऑर अ रील दॅट आय हॅव सीन, इट्स अपॉन मी की मी त्याचं आयडिएशन, त्याचं एक्झिक्युशन, त्याचं प्रेझेंटेशन, त्याचं एडिटिंग कसं करते. अँड आता माझ्याकडे मी स्वतःच माझे व्हिडिओज एडिट करते. सो मी खूप सारे कॉन्टेंट्स असे बघितले जे यू नो सिमिलर आहेत पण त्याचं एक्झिक्युशन खूप डिफरंट लेवलवर असतं. म्हणजे माझं एक्झिक्युशन मे बी अपग्रेडेड असतं किंवा काही क्रिएटर्सचं असं मिडिओकर असतं किंवा काही क्रिएटर्स आय हॅव सीन अ लॉट ऑफ क्रिएटर्स एज वेल जे एका लाईनीवर यू नो कॉन्टेंट करतात अँड दॅट्स द कॉन्टेंट. आणि ऑन द अदर हँड देर आर क्रिएटर्स जे ती एका लाईनीचा वापर करून त्याचं आयडिएशन करतात किंवा त्याची स्क्रिप्टिंग करतात. सो आयडिया इन ओरिजिनल कॉन्टेंट असं काही नाही आहे टू बी व्हेरी ऑनेस्ट. बट तुम्ही कसं ॲज अ क्रिएटर कसं ते एक्झिक्यूट करता ते जास्त मॅटर करतं. सो या दॅट्स माय पॉईंट ऑफ व्ह्यू. वॉट अबाउट यू? सांगतो सांग. माफ करा माझा हा वेगळाच आवाज लागणार आहे कारण गेलं आहे कम्प्लीट. नमस्कार, मी समीर खांडेकर. एकतर काय आता मला एक मान्य करावं लागेल, एक नट म्हणून बरं करिअर चाललं आहे असं वाटतं. INT फायनलला आलो आहे, इथे INT होते आणि आता असं वाटतं की भाई किस लाईन में आ गया मैं, काय आहे आणि कशा करता बोलतो तर कॉपीराईट असो. खरं तर यातून मागील 3-4 महिने मी यातूनच जातो आहे. म्हणजे आजच माझी केस नंबर 56 माझं सुरू आहे आता तिकडे आणि मला कधीही फोन येईल की ऑनबोर्ड आपलं लागेल म्हणून. मला माझा काउन्सिल म्हणाला की 5 वाजेपर्यंत वी कॅन स्ट्रेच, नसेल तर तुला पुढली तारीख मिळेल.
तर का ते सांगतो मी आता काय. मधल्या काळात मी एक मिनी सिरीज लिहिली होती, म्हणजे आता आहे ती, त्याचं डिरेक्शन मीच केलं होतं, जिचं नाव आहे देवाक काळजी. 4 भागांची मिनी सिरीज आहे ती. आणि माझं एक चॅनल आहे ज्याचं नाव आहे आपली सोशल वाहिनी आसोवा. तर त्या चॅनलच्या माध्यमातून मी असं एक सोशल, मी आता अगेन माझं मार्केटिंग करत नाही पण थोडंसं मला त्यावर येऊ दे, की जसं आता ओमकार जे म्हणाला की मी स्वतः जे अनुभवलेलं आहे किंवा जे जगलेलं आहे त्या गोष्टी रिफ्लेक्ट होत असतात. तर अशीच एक गोष्ट मी 4 भागांची ती तिथे केली, जी 2022मध्ये भाडीपा आणि आम्ही मिळून करणार होतो, सारंग आणि आम्ही. ती काही कारणांनी वर्कआउट नाही झाली, ती यावर्षी आम्ही केली. आणि त्याचं ट्रेलर आम्ही हे केला आणि व्हेरी नेक्स्ट डे मला फोन आला की भाई तू माझं चोरलंयस. माझ्याच एका मित्राचा फोन आला. आता त्यात पडत नाही मी काय कसं काय ते. आता मी ते चोरलं नाही आहे हे सांगण्याकरता माझ्याकडे 1 लाख पुरावे होते, की मला असं वाटत होतं की खूपच सोपं आहे आता काय ह्याला सांगणार आता. म्हणजे ते वर्बली आमचं होऊ शकलं असतं की आपण भेटूया, आय विल शो यू द ऑल प्रूफ अँड ऑल. पण ते एवढं झालं की ते कोर्टात गेलं, म्हणजे ते सगळं प्रकरण. तर कोर्टामध्ये पण तेच झालं. म्हणजे मी त्यांना जे सांगत होतो की माझ्याकडे आधीपासूनचे पुरावे आहेत, सगळं मी लिहिलं होतं त्याचे पुरावे आहेत सगळं हे. पण त्याच्यात झालं असं की आपल्याला बऱ्याचशा गोष्टी, म्हणजे मला पण त्यातलं तितकं ज्ञान नाही आहे, म्हणजे अजूनही मी करेक्ट पर्सन नाही, मी माझ्या अनुभवातून सांगतो जे आहे ते. इथे मॅम असतीलच लिगली सांगतील त्या. पण ज्या ज्या गोष्टींबद्दल कॉपीराईट टाकलं गेलं ते इतकं आता हास्यास्पद वाटतंय. म्हणजे आता जसं की आता आपण म्हणतो की आयडिया, आता हे संपूर्ण गोष्ट ही तो पूर्ण वेगळा भाग आहे. पण समजा आता त्याच्यामध्ये एखादा पंच असेल कुठला तरी, साधा एक पंच, म्हणजे आता पंच म्हणजे आता आपण नाही का मोदकला मोमोज म्हणतो, तर हा काय मी 4थीत असताना केलेला हा विनोद आहे, म्हणजे ह्याच्यात काही विनोद नाही आहे. पण हे आमचं उचललं असं कॉपीराईट माझ्यावर जेव्हा आलं तेव्हा मला आधी कळलं ना की ह्याचं काय कॉपीराईट करणार ना. आणि तुम्ही जर गुगल करून बघाल तर 10 खूप जुने रेफरन्सेस त्याचे आहेत. तर त्या गोष्टींचं त्या प्रत्येक सिंगल एलिमेंट करता आम्हाला भांडावं लागलं. जसं की माझ्या त्या वेबसिरीजमध्ये गाणं आहे, मी स्वतः कोकणातलं आहे, बा देवा महाराजा आपण जे गाणं घालतो, तर ते गाणं पण आमचं चोरलं असं कॉपीराईट आलं. आता होतं कसं, म्हणजे खरं तर आदरणीय जज त्यांना फक्त हसता येत नव्हतं एवढंच, म्हणजे त्याला आपण काहीच करू शकत नाही. गाणं इज इक्वल टू आपण नाही का नमस्कार देवाला हात जोडतो, ह्याच्यात काय कॉपीराईट असणार ना. आता त्या गाण्यामध्ये ज्याच्यावरून चोरलंय ते म्हणतायत त्या सिनेमातलं किंवा त्या प्रोडक्टमधलं गाणं आणि माझ्या याच्यातलं गाणं ह्याच्यात काय संघर्ष आहे. म्हणजे त्या गाण्याला घेऊन घडणाऱ्या गोष्टी ज्या आहेत किंवा त्यातली पात्र जी आहेत त्यांची मांडणी जी आहे ही सेम आहे का बाबा, किंवा थेट जाऊया आपण पात्रांची नावच सेम आहेत का बाबा. तर तसं काहीच नाही आहे. तिकडे एक गाणं इकडे एक गाणं आहे. त्याच्यामुळे ते कॉपीराईट हे आलं, म्हणजे जे खरं तर कोर्टात ते स्टँड झालंच नाही. अशा लहानसहान गोष्टींवरून खूप कॉपीराईट हे झालं. त्याच्यानंतर जसं की आता आपल्याकडे इथे बरेच सगळे आपण काय ना काय करत असतो. मी झालं असं की ज्यांनी हे टाकलं होतं माझ्यावर जी केस टाकली होती त्या सिनेमात मी काम केलं होतं नट म्हणून. तर त्यांचं म्हणणं असं आहे की तू आम्हाला सांगितलं का नाहीस तू हा सिनेमा घेताना. त्यावर माझं थेट सांगणं हेच होतं की माझी सिरीज ही जी मी आधी लिहिलेली आहे ती कम्प्लिटली वेगळी आहे त्या सिनेमापेक्षा. तर मी सांगणं काहीच हे होत नाही ना, म्हणजे मी कशाला माझं काहीतरी जे प्रोडक्ट पुढे येणार आहे ते मी आधीच का सांगू. आणि त्याच्यातलं कोकण आणि गणपती ह्या 2 गोष्टी कॉमन होत्या. म्हणजे कोकणात गणपतीत घडणारी गोष्ट आणि सिनेमात पण तेच आहे, पण ते कॉपीराईट असू शकत नाही. म्हणजे जे आता हे मी माझं सांगत नाही आहे, जे आलंय आदरणीय जे हे आहेत न्यायाधीशांनी सांगितलंय कोकणात गणपतीसाठी गावी जाणारा चाकरमनी हे कोणाचं कॉपीराईट असू शकत नाही. ही एक जनरल आयडिया झाली. त्याच्यात घडणाऱ्या गोष्टी काय आहेत बाबा, पात्र सेम आहेत का, किंवा पात्रांचं एकमेकांसोबतचं रिलेशन सेम आहे का, किंवा आता खरं तर चोरायचं म्हटलं तर लगेच कळतो, म्हणजे आता काय बरं चोरायला बुद्धी लागते नाही का. आता त्याच्यात काय आपण करणार. दुसरा एक मुद्दा असा आहे, ती मी जी म्हटलं की त्या माझ्या सिनेमात एक ॲक्ट्रेस आहे, तर ती मणिपूरची आहे बेसिकली. आपण ज्यांना सरसकट नॉर्थ ईस्ट म्हणतो नाही का, तर ती मणिपूरची आहे मूळ. तर तिचं सिनेमातलं पात्र जे आहे ते आसामचं पात्र आहे. म्हणजे ती आसाममधली दाखवली आहे विथ वेगळं कॅरेक्टर, म्हणजे व्यक्तिरेखा वेगळी, तिचे स्वभाव विशेष वेगळे, वर्क प्रोफाईल वेगळी. आणि माझ्या सिरीजमध्ये ती मणिपूरची आहे आणि हे वेगळं, म्हणजे परत नाव आणि कॅरेक्टर सगळं वेगळं. आता फक्त ती तशी दिसते, म्हणजे
आता पंजाबी माणसाला मला जर वेगळ्या ठिकाणी घ्यायचं असेल आणि त्या पंजाबीच आहे तर त्याला मी इकडे लिमये म्हणून दाखवणार नाही ना. पापाजी बँकेत काम करणारे पापाजी काय कोणी वेगळे पापाजी त्यांचं जे दिसणं त्याला आपण काय करू शकतो. तर त्याच्यात तेच होतं की माझ्यावर अजून जे एक आरोप होता म्हणजे आरोप म्हणजे जे काय होतं की मी हे तोडलं काय म्हणतात त्याला ॲग्रीमेंट ॲक्टरचं हे केलं तिने पण केलं असं. पण तसं नाही आहे. ती तशी दिसते तिचं तसं दिसणं जे आहे त्याला ती बदलू शकत नाही ना. म्हणजे म्हणून तिने त्याच प्रकारच्या म्हणजे त्याच प्रांतातल्या भूमिका करायच्या नाहीत का. उलट तिला खरं तर करायला आवडतील. ती म्हणते लेकिन समीर मैं क्या करूँ मेरा मतलब है ही ऐसा तो मैं मतलब मुझे अगर दिखाना है गुजराती तो मैं कैसे दिखूंगी मतलब बहुत बताना पडेगा की पापा वहाँ के थे मम्मी मतलब ते सगळं आहे. एनिवे तर लहान सहान गोष्टींचं कॉपीराईट जे आहे ना त्याच्यात अजून एक त्यांनी खूप छान एक निरीक्षण मांडलं. आता हे अगेन त्याच्यात आहे ते की कुठेतरी ऑस्ट्रेलिया का कुठेतरी मला माहीत नाही 1-2 सिनेमे आहेत बरं का. तर एक सिनेमा जो आहे ना त्या 2 सिनेमांमध्ये 20 मिनिटं 20 मिनिट्स फ्रेम टू फ्रेम कॉपी आहे नाही का. फ्रेम टू फ्रेम हा बरं का. म्हणजे जसं की हिचकॉकचा कुठला पिक्चर तो रेअर विंडो तोही चोरला होता म्हणे पण तरी पण त्यांना तो हिचकॉकचा परिणाम साधता नाही आला. तो कॉमेडीच झाला म्हणजे. तर ह्यांनी फ्रेम टू फ्रेम कॉपी केलं 20 मिनिटं. तरीही न्यायाधीशांनी म्हणजे न्यायालयाने सांगितलं की हे कॉपीराईट नाही आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की भले 20 मिनिटं सेम असेल तरी व्हॉट अबाउट बाकीची 40 मिनिटं जी आहेत ते वेगळीच आहेत ना. त्यामुळे आम्ही ह्याच्याकडे एक वेगळं प्रोडक्ट म्हणून बघतो. त्यामुळे ते काय म्हणूया हा एक वेगळा एक संशोधनाचा विषय म्हणजे. आणि जनरली कसं असतं की ते मांडताना ना वर करणे आम्हाला असं वाटतं असं म्हणतात. त्याच्यामुळे संशोधनाचा विषय म्हटला तर मॅम आपल्याकडे आहेत. तुमचा पर्स्पेक्टिव्ह आवडेल फ्रॉम अ लिगल पर्स्पेक्टिव्ह. ओरिजिनल कॉन्टेंट कसं डिफाईन करू आपण त्याला. सी कॉपीराईट म्हणजे ॲक्च्युली आयडियामध्ये कॉपीराईट नसते. ज्याप्रमाणे तुम्ही त्याला एक्सप्रेस करता त्याच्यामध्ये कॉपीराईट होतं. तर त्या एक्सप्रेशनला तुम्ही कुठच्या माध्यमाने लोकांपर्यंत पोचवता ह्याला तुम्ही ते तुम्ही रेजिस्टर करून त्याच्यात कॉपीराईट आपण रजिस्ट्रेशन करू शकतो. आता ह्यांनी जे म्हटलं ना की बाबा 20 मिनिट्सचा जो कॉपी झाला तो सबस्टॅन्शियल पोर्शन जर का कुठचा कॉपी झाला तर आणि ते सबस्टॅन्शियल तुम्ही असं नाही सांगू शकत की बाबा 1 तासाचा 20 मिनिटाचा पण तो जो पोर्शन आहे त्या बेसिसवर पूर्ण पिक्चर अवलंबून आहे की ते डिसाईड करतात जज. जर का तुमचा सबस्टॅन्शियल पोर्शन त्याला हिट करतो आणि त्याला एफेक्ट करतो त्या दुसऱ्या मूवीला तरच तो इन्फ्रिंजमेंट होणार नाही तर नाही मानला जातो. तर इट डिपेंड्स लाईक तुमचं 20 मिनिटाचं असू दे किंवा हां ज्यांचं पण मूवी होता ना तुम्ही जो एक्झाम्पल दिलं तर इट डिपेंड्स अपॉन द सबस्टॅन्शियल पोर्शन which is being copied and that decision will be taken by the judge who will decide that whether this portion by copying has affected the business or the movie itself. So you're telling the execution matters, right? Execution matters. How you put it across to the public, how you express it. The idea is expressed, only then the copyright will be created on that expression. And this you can only prove in court, right? After paying all the legal fees. So After paying lawyers only. That's the thing that creators have to remember is you have to weigh your decision. Is it worth taking this risk and facing a court battle, or should I be safe and completely do something different? In fact, I would advise, be street smart. Go to the advocate, immediately you are entering into contracts. Because we as lawyers have got so many people coming to us because they are penny wise and pound foolish. They come to the court later, claiming their rights. In fact, they could have been smart enough to get the documents in place, establishing their right and getting it approved by the other side that yes, you are the owner of the copyright. Once you do it, you don't have any problem later. But this is what happened. अरे हा माझा ओळखीचाच आहे, हा काही नाही करणार. मित्र, everything goes around money and fame. So you better be careful. Come to us. We'll execute your documents. And then you'll be safe. Rather than fighting later for the right. या तो हा लिगल पर्स्पेक्टिव्ह इज बेसिकली जेव्हा तुम्ही कुठला एक फॉर एक्झाम्पल फॉर भाडीपा यू आर मेकिंग अ शो अमुक तमुक मेकिंग अ पॉडकास्ट. पण आता इथे बरेच लोक असे आहेत जे रेग्युलर बेसिसवर कॉन्टेंट क्रिएट करतात. समीक्षा फॉर एक्झाम्पल ऑल्सो आय कॅन रिलेट बिकॉज आय हॅव डन दॅट की आयडिया आला मी लगेच लिहिला शूट केला. आता मी जर आयडियावर
पहिले लिगल पर्स्पेक्टिव्ह शोधायला गेलो, रिसर्च करायला गेलो कोणी केलं आहे का, मग आय लूज दॅट मोटिवेशन ॲज अ क्रिएटर टू क्रिएट, किंवा कोणी अजून करून टाकेल. सो एक्झॅक्टली दॅट्स वॉट आय सेड. मी तुला आत पण बोलली की जर तुझ्या डोक्यात एक आयडिया आला आणि तुला वेळ नाही आहे की अच्छा आता मी बघत बसू की कोणी हे केलं आहे, तू करून टाक. पण मग जर तुला कोणा दुसऱ्या क्रिएटरनी अप्रोच केलं की ओके ही आयडिया माझी होती किंवा ही तू चोरली आहेस, देन यू हॅव द रिस्पॉन्सिबिलिटी ना. तुला एवढं लिगली घुसायची गरज नाही आहे. यू कॅन जस्ट बी लाईक ओके मला माहिती आहे की एकदम एक्झिक्युशन सेम झालं आहे का हे आधी कम्पेअर कर. आधी जर तुम्ही कधीही तुम्हाला असं रिअलाईज झालं की ओके हा माझा व्हिडिओ किंवा मी कोणाचं कॉपी केलं आहे, तर पहिली गोष्ट स्वतःची चूक एक्सेप्ट करा. खूप क्रिएटर्सचा तो प्रॉब्लेम असतो की अच्छा हे तर थोडंसं वेगळं आहे ना, नाही 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 हे सेम नाही आहे. अक्षरशः मायन्यूट डिटेल्स पण असतील ना त्याच्यावर पण क्रिएटर्स टू क्रिएटर्समध्ये भांडणं होतात की अच्छा हे थोडंसं वेगळं आहे ना, अच्छा नाही. एक्सेप्ट करा की ओके माझ्याकडून ही चूक झाली आहे आणि हॅव द ह्युमन थिंग ना की बिकॉज एका माणसानी तुमच्या एवढी मेहनत घेऊन ते केलं आहे तर त्या माणसाचा पण रिस्पेक्ट ठेवा अँड पुल डाऊन द व्हिडिओ. एका कॉन्टेंटनी तुमचं काय होणार आहे म्हणजे Yeah, this, नाही म्हणू शकत. it's all about the context. या एका कॉन्टेंटनी काय होणार आहे, तुम्ही ॲज अ पर्सन यू आर क्लीन, यू हॅव दिस व्हाईट बोर्ड व्हाईट शीट की ओके मी आत्तापर्यंत कोणाचंच कॉपी केलं नाही आणि जर केलं जरी असेल चुकून मी ते पुल डाऊन केलं आहे. सो दॅट इज वॉट मॅटर्स, दॅट इज ह्युमॅनिटी. You're talking about only a video, but in case you are getting into the scripting, as a content owner, you have scripted the I'm story. talking about a creator's No, but perspective. I am addressing at large. Now you may be starting with videos. When you grow in life, you'll definitely try to make some movies which make sense. So at that time, you will face a big problem. It is not just you pull down the content. Yeah, So it's always better you be aware of what is already in public, like whatever movies are there, the stories are there, whether there is any book. That research you have to do. If you say that, okay, the idea came, I started shooting, that won't help you in the long run because you may face legal battles and you have to, pay a lot for it or you may even go bankrupt. So it's better that you hand it over to the legal people. They are there to help you out. They will do the research. They'll help you out with all the contracts, everything in place so that your interest, your creativity, everything, your ownership is intact. You understand? I just want to add into this as somebody whose business is on both sides, short format and long format. So we do 15-second stories, 30-second, 90-second reels, YouTube shorts, web series for OTT, for YouTube. We do brand videos. Sometimes with reels, we'll jump on a trend. We will do a copy of an original idea, and that is how these trends work. Right? That's the point. Is someone puts out a funny video and everybody does their, one up. Everybody does their aniyak. So everybody adds their little piece to it. And that's part of the context of social media, reels, YouTube shorts, and trends. Now, in the context of that, the community understands. But where we try to be careful is when there is money involved, when we are being paid by somebody, like we have a brand sponsoring a video or sponsoring a reel, when there's commercials which come into it, that is when somebody is actually motivated to come after you and say, you've copied my idea. Because they know that you've got money for it, and if you actually have copied, then they deserve some of that money, if not all of that money. So if any of you have, how many of you have YouTube channels? Put your hand up. Great. So you know that when you put a video on YouTube, you can use copyrighted music. You can. But what happens is if that owner of the music is on YouTube, they will have a right to take all of your ad revenue from that video. They can demonetize your video, they can put a copyright strike, or they can choose to share the money. But that decision is their decision, not yours. And that is the important thing. YouTube does not choose who has copyright or not. Government decides, courts decide.
So if you are going to use copyrighted music or you're going to use a clip from a movie which you do not own, you can take a decision that how much is this content worth for me? If tomorrow someone says take it down, am I able to do that? Have I promised a brand that they will get 1 million views before I take the video down? Then I can do it. If I get those million views, then I can take it down. But if I haven't got those million views, the brand will then have a problem if I have to take the video down. So in all of these situations, you have to decide how much is this content worth and how important is it for me to use the copyrighted material. Sometimes it's very important. I've done a cover of Friends' song Smelly Cat called Vasari Meow. And we've even used like Titanic theme song in a video once because that was important for the content. But we don't earn any money from those videos because copyright has demonetized those videos and those people are earning money from our views. And that's okay. We thought it's important for us to use it, so we took the risk. And if tomorrow they say take it down, we'll take it down. But it's their choice, not our choice. So you have to make calculated decisions when you're creating, and that's my main advice for any creator. मला एक ॲड करायचं होतं. मला बऱ्याच वेळा आपण हे बोलतो ना की काय काय केलं पाहिजे, तर मला असं वाटतं म्हणजे मी पॉलाकडनंच पॉलासोबत काम करताना शिकलोय की पुट एव्हरीथिंग ऑन पेपर. म्हणजे तुम्ही जे काही कॉन्व्हर्सेशन्स करता, म्हणजे मला आता इतकी घाणेरडी त्याच्यामुळे सवय लागली आहे ना की मला माझ्या डोक्यात एक आयडिया जरी आली ना, मी स्वतःला व्हॉट्सॲपवरती मेसेज करून ठेवतो. त्यामुळे काय होईल म्हणजे हे मी ऑब्झर्वेशन सांगतो, ज्यावेळेस मीम्स यायचे माहिती आहे, ज्यावेळेस एक काळ होता ज्यावेळेस ट्विटरवरती सारखे मीम्स ट्रेंड्स व्हायचे, रील्स वगैरेचा बराच आधी काळ. तर त्यावेळेस फुटबॉल आणि क्रिकेटच्या मॅचेस असायचा. त्यावेळेस फोकस्ड इंडियन करण तुम्हाला माहीत असेल तर करण मीम्स बनवायचा अगदी सुरुवातीला. तर आणि त्या आयडियाज बऱ्याचदा मीम्सच्या असं असतात ना की ते लगेच कॉपी होतात. म्हणजे सिमिलर सुचतं आणि लगेच 5-2 मिनिटाच्या फरकाने कोणीतरी टाकलेलं असतं. तर त्याच्यात ते आर्ग्युमेंट म्हणून काय करायचं की मला ही आयडिया सुचली आधी आणि मग ते टाइमस्टॅम्प दाखवायचं. बघ मी हा 3 वाजता मेसेज केला होता या व्यक्तीला सिमिलर आयडियाचा, आणि मग दुसरा क्रिएटर त्याची हे काढून घ्यायचा व्हॉट एव्हर मीम. तर मला वाटतं सगळ्या क्रिएटर्सनी ना नोट्स बनवण्याची, स्वतःला ईमेल्स करण्याची, सगळं ऑन पेपर घेण्याची सवय लावून ठेवली पाहिजे स्वतःसाठी, की जर याचं पुढे काही झालं, जर हे एस्कलेट झालं तर आपण सेफगार्ड राहू. आपल्याकडे या गोष्टींची खातरजमा असेल की या गोष्टींची मी काळजी घेतलेली. आता आम्ही पॉडकास्ट करतो, पॉडकास्टमध्ये वेगवेगळे नवीन गेस्ट येतात. तर खरं तर त्यात काही कॉपीराईटचा नाही प्रश्न, सगळा ओरिजिनल कॉन्टेंट बनवतोय, प्रत्येकजण आपापली मतं सादर करतात. मागे एक एपिसोड झाला होता, त्यात एक गेस्ट होते, त्यांच्यासोबत आमचे काही आर्ग्युमेंट्स झाले, कारण त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही हा कॉन्टेंट ठेवायला हवा होता, हा नव्हता ठेवायला वगैरे. आणि आम्हाला लक्षात आलं की नाही, आपल्याला आता याला वेगळ्या पद्धतीनं अप्रोच केलं पाहिजे. मग त्याच्यानंतर आम्ही त्या गेस्टकडनं अंडरटेकिंग घ्यायला लागलो की या एपिसोडमध्ये तुम्ही हे बोलला आहात, ह्याची जबाबदारी तुमची आहे. कारण कितीही म्हटलं तरी मी पॉडकास्ट प्लॅटफॉर्म आहे, त्यांची मतं माझी मतं हरकत त्याला काही अर्थ नाही की एकसारखी असावीत. त्याच्यावर जर ऑब्जेक्शन आलं तर उगाच त्याच्यामुळे मला माझ्या चॅनलला त्रास होऊ नये म्हणून मी आत्ता सेफगार्ड केलेलं पाहिजे की तुमची मतं ही तुमची मतं आहे. आणि यातनं एक गोष्ट तयार करण्यासाठी मी कदाचित त्यातला काही भाग काढीन याची परवानगी घेतलेली. तर उद्या त्या म्हणून शकणार नाहीत की बाबा तू माझं हे उडवलंयस, हे कशाला ठेवलंयस, किंवा हे मी असं म्हटलेच नव्हते, असं ऑब्जेक्शन घेऊ शकणार नाही. तर मला वाटतं क्रिएटर्ससाठी हे खूप महत्त्वाचं आहे की सेफगार्ड करण्यासाठी, ह्याचं पुढे काही होईल नाही होईल ह्याचं माहीतच नाही आहे, पण एक सवय म्हणून आपण या गोष्टी पाळल्या पाहिजेत की आपण खातरजमा केली पाहिजे की आपण ही आयडियाज डिस्कस करतोय. अच्छा म्हणजे साधी सोपी आहे, कॉर्पोरेट कल्चरमधलं जरी आलेलं असलं तरी आता आपण 4 मित्र बसून गप्पा मारल्यात, मिनिट्स ऑफ द मीटिंग करा आणि ईमेल करून टाका ना 4 लोकांना. किती वेळ लागतो? 5 मिनिटं लागतात. पॉइंटर्स काढा आणि पाठवून टाका 4 लोकांना. त्याने काय होईल की तुम्हाला खात्री असेल की हे गोष्टी आपण डिस्कस केल्या आणि तो ऑन पेपर कुठेतरी राहील. याचा नंतर पुढे तुमच्या क्रिएटिव्ह प्रोसेसमध्ये हा फायदा होतो की अच्छा तुम्हाला आठवतं की हे 4 मुद्दे होते, तुम्हाला विसरायला होणार नाही, त्याचा तुम्ही कॉन्टेंटमध्ये परत वापर करू शकता. पण कॉन्टेंट तुमचं सेफगार्ड करण्यासाठी या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला डेफिनेटली फायदा होऊ शकेल. सॉरी, मी यालाच धरून मला पुढे सांगायला आवडेल. तू आता जे म्हणालास ना ओमकार, ते किती महत्त्वाचं आहे, त्याची काय ताकद आहे ना ही मी अनुभवली आहे. सांगतो तुला मी का. आपण कॉपीराईट वगैरे म्हणतो आहोतच की आता काय SWA किंवा काय 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 आहेच. आता जेव्हा हे अचानक मला असं झालं की अरे आता हे काय आहे, म्हणजे आता
काय माझ्याकडे काय काय पुरावे आहेत, मी काय काय दाखवू शकतो. तर मला अशी एक युरेका मोमेंट झाली. मी 2020 किंवा केव्हा तरी 3 वर्षापूर्वी कुठेतरी कर्जतला शूट करताना मध्यरात्री 3 वाजता असं नाईट शिफ्ट होती म्हणून असं माझ्या वाईफला मेसेज केला होता आणि एक ऑनलाईन पाठवली होती की याच्यावर मला काहीतरी करावंसं वाटतंय बरं का. तर ती माझे मेसेज तिने ठेवलेत आय डोंट नो, त्यात आपण तो वेगळा चर्चेचा विषय, पण तिच्याकडे ते होते. आणि त्याबरोबरच त्याच्याच पुढल्या महिन्यात मी सारंगला आणि स्वानंदला एक ऑनलाईन आणि सगळं पाठवलं होतं ना, त्याचं मेल हे होतं व्हर्जन होतं. तर पॉला असं म्हणाले की तुम्ही नोट डाऊन करून ठेवा किंवा काय. तर मी जेव्हा हे माझ्या काउन्सिलला दाखवलं की हे तेव्हाचं आहे, तिकडे 70% मोर दॅन 70% मी लढाई जिंकली होती. म्हणजे कारण ते म्हणाले की अच्छा ओके म्हणजे ही तुझी ही जी येते ते कोणी हे करू शकत नाही ना, त्याच्यात ते लिहिलेलं आहे. आता पूर्वी कसं नाटक करत असताना आम्ही बसच्या तिकीटावर लिहिलं, रात्री सुचलं कुठेतरी बसलोय म्हणजे खायला बसलोय आणि तिकडे लिहिलं कुठेतरी असं. तर आत्ता जरा अपग्रेड झाल्यामुळे आयफोन नोट्समध्ये लिहिलं आणि पाठवलं, हे इतकं स्ट्रॉंग आणि इतकं याची ताकद भयंकर आहे. आपण पुढे कॉपीराईट आणि ते सगळं करत बसूच म्हणजे, पण ह्याचा इतका फायदा होतो ना रेजिस्ट्रेशन खूप इम्पॉर्टंट आहे. की तो एक सबळ पुरावा ठरला की यस माझं या तारखेला या जागी होतं. त्याला काउंटर हे पण झाले, समोरच्या काउन्सिलनी पण ते त्याचं एक मस्करी केली की काय बायकोला पाठवलेलं मेसेजचं काय हे आहे. पण शेवटी ते आदरणीय जज काय ते काय एकांकिकेचे जज नसतात ना रे, म्हणजे ते त्यांना माहिती असतं काय ते. तर त्यांनी त्याच्याकडे खूप स्ट्रॉंगली पाहिलं की त्यांनी लिहिलंय काहीतरी आणि ते विच इज सिमिलर टू दिस प्रोडक्ट. त्यांनी मी तेव्हा जे लिहिलं होतं आणि आता जे दिसतंय हे कम्प्लिटली सेम आहे. त्यामुळे त्याचं आधीचं जी मालकी हक्क जो आहे आयडियाचा आपण मागाशी जे म्हणतोय तो माझा आहे तिकडे जास्त. कारण तुम्ही लिहिलं ते कुठेतरी एक्सप्रेस केलं ना, त्याला महत्व आहे. मला अजून एक यात मुद्दा ऍड करावा असं वाटतो, कारण आता खूप सारे क्रिएटर्स आहेत ना, तर खूप जास्त कोलॅबरेशन्स आणि कोलॅबरेटिव्ह गोष्टींमध्ये काम चालतं. म्हणजे त्यात खरं तर पैसे इन्व्हॉल्व नसतात. आपण दोघं एकत्र काम करू, तुझ्या एक व्हिडिओ तुझ्या चॅनलवर एक एपिसोड करू, माझ्या एक चॅनलवरती एपिसोड करू. पण मला वाटतं याचं पण सुद्धा ना काहीतरी टर्म्स ठरवून घेतल्या पाहिजे, म्हणजे सवय म्हणून. म्हणजे अगेन ही शिस्त आहे, ते करायला बहुतेक कंटाळा येणारे खूप लोकांना, नको वाटणारे. पण जर समजा एक दोन लोकांनी दोन वेगवेगळ्या क्रिएटर्सने मिळून एखादा कॉन्टेंट पीस बनवला, तो हिट झाला, तर त्याचं काय चॅनलकडे या चॅनलवर टाकलाय म्हणून ते गेलाय आणि नाही मग मला आता हे पुढे एक्सटेंड करायचं, या सगळ्या कॉन्व्हर्सेशनमध्ये पडलो ना आपण, तर आपण दोघांचंही नुकसान करणार आहोत. तर ते टाळण्यासाठी म्हणजे ज्यावेळेस आपण कोलॅबरेशन्स पण करतोय, अगदी व्हॉट्सअप मेसेज म्हणून काय होईना काही बेसिक टर्म्स ठरवले ना की बाबा हे देणार आहे तुला एक रीलचं कोलॅब देणार आहे, तू तुझ्या चॅनलवर एक रील टाक, ती मी कोलॅब घेतो, इतकं, आणि बाकी काही मॉनिटरी इन्व्हॉल्वमेंट नाही, असं एक बेसिक आपल्यात अंडरस्टँडिंग ठेवलं ना, तर त्याचा डेफिनेटली फायदा होऊ शकेल. कसं वाटतं? ह्यांनी जे सांगितलं होतं ना आता थोड्या वेळ अगोदर की आपण बॅकग्राऊंडमध्ये म्युझिक वापरू शकतो किंवा कुठचंही तुम्ही जेव्हा कॉपी करतात ते इन्फ्रिंजमेंट असतं, कारण कॉपीराईट ओनरकडे ते राईट्स असतात आणि तुम्ही ते यूज करता विदाऊट परमिशन, विदाऊट एनी लायसन्स. तर आता तुम्ही व्हिडिओज छोटे छोटे करतात त्यामुळे तुम्हाला सध्या प्रॉब्लेम होत नसेल, पण मी परत तेच सांगते, जेव्हा तुम्ही ग्रो होतात लाईफमध्ये ती टेंडन्सी ठेवू नका की चालतं. कधीतरी असे अडकतो आपण की पूर्ण कंटेंट आपल्याला डिस्ट्रॉय करावं लागेल, तर आपण कधीही कॉपीराईट ओनरकडनं लायसन्स घेऊन ती गोष्ट वापरायची, हे एक सवय ठेवायची. आणि ह्यांनी जे सांगितलं कॉन्ट्रॅक्ट करणं, जे काय असेल तुमची एक अंडरस्टँडिंग म्हणून, MOU म्हणून किंवा एक एग्रीमेंट त्याला टर्म देऊन जे काही तुमचे टर्म्स असतात लिहून सही करून ठेवणं हे खूप गरजेचं आहे. नंतर करूया दोस्ती खात्यात ते नाही चालत, जसं ह्यांनी म्हटलं. नंतर जेव्हा तुमच्याकडे मॉनिटरी बेनिफिट्स येतात तेव्हा भांडणं सुरू होतात. मग कोण तुम्हाला बसून ते प्रूव्ह करायला लागेल की हे मी पहिलं केलं होतं, ते तू नव्हतं केलंस, किंवा हे मी पहिलं रिलीज केलं, व्हॉट एव्हर इट इज. नंतर ऑकवर्डनेस होण्यापेक्षा आधीच क्लिअर करून टाका. म्हणून मी आधीच सांगितलं, बी स्ट्रीट स्मार्ट, गेट इन टू पेपर्स, डॉक्युमेंट्स बनवा. नंतर जाऊन तुम्हाला पैसे कोर्टात जाऊन तुमचा वेळ किंवा तुम्हाला टॉर्चर होतं हे मेंटल हे ते म्हणण्यापेक्षा साधं जे काही तुमच्या मनात आलंय बसा एकत्र, तुमच्या ॲडव्होकेटला सांगा की हे टर्म्सवर आम्ही सही करतोय, किंवा तुमच्यामध्ये पण तुम्ही करत असाल तरी प्रॉब्लेम नाही आहे, पण इट शुड बी सेफगार्डिंग इंटरेस्ट. प्लस मला आता आणखीन एक गोष्ट सांगायची आहे, जेव्हा तुम्ही मोठ्या प्रोड्युसर्सकडे, आता तुम्ही फेमस झालात तर कोण ना कोणतरी तुम्हाला अप्रोच करतो, त्यावेळेला तर खास तुम्हाला लक्ष देऊन बघावं लागतं कॉन्ट्रॅक्ट काय आहे. मी आता त्यांना एक गोष्ट सांगत होती, एक होते म्युझिक डिरेक्टर, मी नाव नाही घेत पार्टिस्टचंच, पण त्यांनी काय केलं, तो
छोटा म्युझिक डिरेक्टर होता. कुठून तरी आलेला म्हणून त्याला असं वाटलं अरे मोठ्या प्रोड्युसरनी माझ्या खांद्यावर हात ठेवलाय आणि त्यांनी सांगितलं मी तुझ्याबरोबर आहे, तू मोठा होशील, हे होशील, ते होशील, असं बसं सांगितलं, मी तुला प्रमोट करीन आणि जे काही इन्कम येईल ते आपण तुला 70% आणि मला 30% देणार आणि तू एक्सक्लुसिव्ह आहे माझ्याबरोबर, कुठे दुसरीकडे काम करणार नाही. ह्याला ऐकल्यावर वाटलं अरे वा, हा मला प्रमोट करणार आहे, माझा उद्धार करणार आहे आणि मला 70% पैसे देणार आहे. आणि ह्यांनी ॲग्रीमेंटवर सही केली. ती ॲग्रीमेंट सही केल्यानंतर त्या प्रोड्युसरने त्याला दुसरी कॉपी दिलीही नाही. अरे तेरे को दे देगा बाद में, ठीक आहे ना. त्याला नंतर कामही मिळालं नाही त्याच्याकडनं. प्रमोशन तर दूरची गोष्ट, काही कुठे घेऊन गेला नाही, काही केलं नाही. 3 महिने तो घरी बसला. त्याला 5,000 त्यांनी सायनिंग अमाऊंट दिलेलं. आज मुंबईत 5,000मध्ये काय झालं असतं त्याचं? काही नाही. आणि कंटाळून शेवटी 6 महिन्यानंतर दुसऱ्या प्रोड्युसरकडे जेव्हा गेला, त्या प्रोड्युसरने सगळ्या असोसिएशनमध्ये, सगळ्या कंपनीजमध्ये हे सांगितलं बघा तो एक्सक्लुसिव्ह आहे माझ्याबरोबर, त्याला तुम्ही घेता कामा नये. हे का झालं? कारण 20 पानाची ॲग्रीमेंट वाचायला जमत नाही, वेळ नाही किंवा समजत नाही. त्यापेक्षा तुम्ही ॲडव्होकेटला घेतलं असतात. किती जे काय फीज देऊन त्याला तुम्ही जर का ते चेक केलं असतं ॲग्रीमेंट, तुम्ही फसला नसतात. नंतर त्याच्या अगेन्स्टमध्ये आर्बिट्रेशन झाले, 7.5 करोडचा क्लेम त्याच्यावर आला. त्यावेळेला माझ्याकडे पळत आला बिचारा. मी म्हटलं हे काय आहे? मग जे काय आम्ही लढलो, त्याला जिंकवलं आणि त्या समोरच्या प्रोड्युसरला सांगितलं सगळीकडे माफीनामा दे म्हणून. पण ह्याच्यासाठी त्याला खर्च पडला परत आणि तेवढे वर्ष विदाऊट जॉब राहिला, कोण त्याला पोषणार आहे ते? म्हणून आपण जेव्हा पण कुठचे ॲग्रीमेंट कोणाबरोबरही साईन करतो, लक्षपूर्वक बघायचं कंटेंट्स काय आहे, आपल्या विरोधात काय आहे, कारण तुम्ही एकदम लिगली साऊंड नाही आहे. म्हणून मी पुन्हा पुन्हा हे गोष्ट सांगते की तुम्ही लॉयरकडे जा, कारण त्यांना अनुभव आहे की समोरचा. आता जसं त्यांनी लिहिताना काय केलं होतं, आणखीन त्यांनी तेव्हा सांगताना 70 आणि 30 सांगितले, लिहिताना त्यांनी 30 आणि 70 केले. तेही कळलं नाही त्याला. म्हणून म्हणजे हे तुम्हाला आत्तापासून, कारण तुम्ही अजून ग्रो होत आहे, तुम्हाला मोठी मोठी कामं मिळणार आहेत, तर जेव्हा तुम्ही कुठचेही कॉन्ट्रॅक्ट ॲग्रीमेंट साईन करता, कोणाबरोबरही असू दे, you have to be very particular about what you are signing. Take a copy. It's always better that you engage a lawyer and let him do his work so that your interest, your rights and your ownership is safeguarded all throughout. कारण त्याच्यामुळे तुम्हाला पुढे कितीतरी रिमेकसाठी कोणी आला, काही असू दे, you will be earning on the basis of that. पण आज तुम्ही त्याला देऊन मोकळे झालात तर तो अर्न करतो आणि तुम्ही पॉपर झालात. तो अगेन बी स्मार्ट. एनी अदर एक्झाम्पल्स? आता तुम्ही सगळे क्रिएटर्स आहात. एनी अदर एक्झाम्पल्स फ्रॉम युअर क्रिएटर जर्नी ज्याच्यात हा कॉन्ट्रॅक्ट किंवा हा कॉपीराईटवाला जो एक्झाम्पल आहे, जसा समीरचा एक्झाम्पल तर आहेच मोठा, तो जाणार आहे याच्यानंतर. आय होप I have a specific example. We were making Ai Ani Me, and when we made the first episode, Ai Me Ani Ganpati, we wanted to use a Nashik Dol song. So we went and we could not find any Nashik Dol in copyright-free music libraries. And there was one video on YouTube from a small channel which was a DJ who had taken a Nashik Dol recording and done one remix of that. So we took that track and I had long discussion with Sarang about this. I said, we don't own copyright, it's risky. He said, it's okay, we'll put this song on there, we'll use it. Because we need this kind of a sound. Nashik Dol paije. So I said, okay, fine, we'll use it. 2 years, 3 years later, after making 20 episodes of Ai Ani Me, we have used Nashik Dol in about 15 videos. And had no copyright strikes, no problems for 3 years. Suddenly, one email comes in saying, hello, I am a manager for this DJ. I have just signed him. And you have used this copyrighted music without taking our permission. And now
he is putting copyright strike on all of your videos until you pay us. So we were like, shit. This is our biggest hit show. And we have now gotten absolutely, so it was a very bad situation. We spoke to that producer. We started to negotiate. We said, how much money do you want? He asked us for some 30 lakh rupees for Nashik Dol, which is, he has not invented Nashik Dol, remember. But he has used it in his song, and that song matched the track ID for which we have used it in the video. Because it's his track, he owns it. Not Nashik Dol, but that track which we have used, he owns. Eventually, we negotiated. Some videos we deleted. Some videos, we paid them money. We negotiated, we got it down to a reasonable amount, in our opinion, compared to 30 lakhs. But it was a very long and scary process. And now we have paperwork saying that we have paid you this much money, you give us license to use the tracks forever in our YouTube videos. And we will not, we get to keep ad revenue, you remove your copyright strikes. We finally came to that agreement. So one thing I'm always reminding our team, just because you have uploaded the video on YouTube, any copyright strike nasil, does not mean that in future you will not get copyright strike. So that copyright strike, this is backed by technology and algorithms. If you have used a song from somebody who has no representation, no album is representing them, no company is representing them, they don't have their music online, you will be safe maybe for some time. But if things change and that music comes online, algorithm can read it, it gets uploaded to YouTube, YouTube starts scanning all the videos, which videos have used this track, and your video comes up, you will have a problem. मला सॉरी शेवटचे 5 मिनिटं उरल्यात तर विल जस्ट येस येस मला फक्त हे इंस्टाग्राम क्रिएटर्ससाठी स्पेसिफिकली आठवण करून द्यायची कारण इंस्टाग्रामवरती आता कॉपीराईटसाठीचे क्लेम्स नाही करत कोणी म्हणजे यूट्यूबला तरी त्याचं ऑल्गोरिदम बॅक करतं की तुम्ही कुठलाही कॉन्टेंट कुठलंही म्युझिक काही वापरलं तर यूट्यूब तुम्हाला सांगतं की तुम्ही हे यांचा कॉन्टेंट वापरलेला आहे आणि म्हणून ते मॉनिटाइज्ड आहे आणि म्हणून त्यातनं तुम्हाला पैसे मिळवण्याच्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. इंस्टाग्रामला अजून ते फिगर आउटच नाही करता आले कारण त्याच्या जवळपास 50-60% जास्त कॉन्टेंट हा कॉपीडच आहे. कुणीतरी यांच्या इकडचं घेतंय त्यांच्या प्लॅटफॉर्मवरती टाकतंय त्याच्यावरती म्युझिक बदलतंय आणि इथला कॉन्टेंट तिकडे आहे. ज्यावेळेस इंस्टाग्राम कॉपीराईट करायला सुरुवात करेल आणि त्यातनं पैसे द्यायला सुरुवात करेल त्यावेळेस या सगळ्या गोष्टी बदलतील. तर त्याच्यामुळे इंस्टाग्रामवर आत्ता कॉपीराईट नाही आहे म्हणून ठीक आहे पण तिथेही कॉन्टेंट टाकताना उलट ही जास्त काळजी घेतली पाहिजे की उद्या कुणीतरी हे कॉपीराईट करणार आहे. त्याच्यामुळे मला या गोष्टींचा आत्ता विचार केला पाहिजे कारण जर त्यातनं पैसे कमवायचे तुम्हाला आणि जर तो तुमचा ओरिजिनल कॉन्टेंट म्हणून तुम्हाला त्या प्लॅटफॉर्मवरती जायला हवा आहे जर त्यातनं तुम्ही मोठे होत आहे तर याची जास्त काळजी त्या प्लॅटफॉर्मवर घेतली पाहिजे कारण यूट्यूबमध्ये प्लॅटफॉर्मच तुम्हाला मदत करते ओळखून द्यायला की नाही हे कॉपीराइटेड आहे तरी तुला टाकायचं आहे का 3 झाले तर मग तुझं चॅनलच म्हणजे 3 स्ट्राईक्स आले तुझं चॅनल बंद करतं. हे यूट्यूब तुम्हाला हेल्प करते खरं तर की तुम्ही नका वापरू कोणाचं कॉन्टेंट पण इंस्टाग्रामवर ते अजून ते नाही आहे त्याच्यामुळे इंस्टाग्रामवर थोडी जास्त काळजी घ्यायला पाहिजे फॉर शुअर. अर्धे क्रिएटर्स कमी होतील रे इंस्टाग्रामवर जर हे चालू झालं तर पण मग ओरिजिनल राहतील ना. नाईस व्हेरी ट्रू. ऑल्सो आय थिंक जसं की ओमकार बोलला पुढे त्रास सहन करण्यापेक्षा आताच स्पेशली आणि पॉला पण बोलली की जसं तुम्ही ब्रँडेड व्हिडिओज करता फर्स्ट ऑफ ऑल डोंट यूज म्युझिक विच इज रिलेटेड टू एनी मूवीज किंवा काही कारण फर्स्ट ऑफ ऑल ब्रँडला प्रॉब्लेम होतो नंबर 1 आणि सेकंड वी हॅव अ डिफरंट रजिस्टर्ड वेबसाईट ज्यावर नॉन कॉपीराइटेड म्युझिक्स ऑलरेडी असतात. सो यू कॅन गो देअर सिलेक्ट युअर ओन वाईब ऑफ म्युझिक अँड देन यूज दॅट आणि आधी ते सगळं करण्याआधी ब्रँडला विचारा वेन इट कम्स टू ब्रँडेड व्हिडिओज ते ब्रँडला विचारा की ओके हे आम्ही देतोय. जेव्हा तुम्ही फर्स्ट कट पाठवता तेव्हा ब्रँडला सांगा की ओके दिस इज द म्युझिक दॅट वी आर युझिंग आणि हा कॉपीराइटेड नाही आहे सो दॅट पुढे मागे कोणीही काहीही चुकून नाही व्हायला पाहिजे पण कधीही चुकून असं झालं तर ब्रँड नोज इट यू नो इट दॅट यू आर क्लीन तर ते तुमच्यावर नाही येणार. सो मेक शुअर यू गाईज डू दॅट. Basically, just to sum up, also is So consent sorry. is important in real world and on digital. हॅलो हा ऐकू येतंय. सॉरी मला ना एक राहिलं होतं ते पटकन बोलून टाकतो मी परत विसरेन गाडीत मला कशी बोलायला लागेल. आता ना एक वेगळी एक काय म्हणूया
आता हे सगळं आपण क्रिएटर आणि सगळं याच्याशी विषयी बोलतोय. मी नाटकवाला पण आहे म्हणून मला एक वेगळा विषय सांगायचा इथे या निमित्ताने. आता एक वेगळी बातमी वेगळी चर्चा आता जन्म घेऊ लागली आहे. दिग्दर्शकीय संहिता म्हणजे आता आता पुढल्या महिन्यात वगैरे आता तेही प्रकरण सुरू होईल. आता मी नाव घेत नाही की एका दिग्दर्शकाने असं म्हटलं आहे की माझं एक प्रोडक्ट मी केलं होतं एका ठिकाणी ॲमॅच्युअरला, तर त्याने आता ते कमर्शियलला केलं आहे आणि मला बाजूला केलं आहे आणि दिग्दर्शक वेगळं आहे. पण तो म्हणतो की मी जेव्हा त्याचं जेव्हा बांधणी केली होती तेव्हा लेखकाचं एक संहिता असतेच, तेव्हा दिग्दर्शक म्हणून मी जेव्हा त्याला माझं एक इंटरप्रिटेशन देतो, मी त्याला माझी बिटवीन द लाईन्स किंवा पॉजेस किंवा त्याला नटाला मोटिवेशन देतो आणि त्याला मी एक थॉट देतो, तर ती माझी त्याला आपण रंगावृत्ती पण म्हणतो. तर त्या संहितेचं काय, त्याची नोंदणी कशी होणार आहे किंवा काय, तर तेही आता आपल्याकडे म्हणजे माहीत नाही असेल पण त्याचं काही लिगली हे, पण त्याही परत गोष्टी डिबेटच्या पण आहेत की ते असं वेगळं कसं करणार आहोत आपण. म्हणजे आपण वर्करणी वाचतो की अच्छा असं असं आहे, पण जेव्हा दिग्दर्शक त्याला त्याचं एक वेगळं इंटेलेक्च्युअली काही टाकतो, तर ती पण एक संहिताच आहे खरं तर, दिग्दर्शकीय संहिता. तर त्याचं पण नाही, ॲक्च्युली ही गोष्ट ऑलरेडी टेकन केअर आहे. जेव्हा प्रोड्युसर सही करून घेतो, वेदर इट्स आर्टिस्ट और डिरेक्टर, दे टेक द एंटायर कॉपीराईट ऑफ द वर्क, वॉट एव्हर सर्व्हिसेस प्रोडक्ट जे बनेल त्यांच्या सर्व्हिसेसमधनं ते सगळं प्रोड्युसरला जातं अँड प्रोड्युसर बिकम्स द फर्स्ट ओनर. यू अंडरस्टँड? So this part is already taken care of. Who does the production, they always ensure that whatever the product, whatever the services have been given in terms of these agreements will vest with me. I will be the owner of it. यातून आपल्याला ही शिक मिळाली की जेव्हा पण तुमच्याकडे एवढे डॉक्युमेंट्स येतात, प्लीज आळस करू नका. प्लीज वाचा, कारण मी पण आळस करते आणि आता मी लक्ष ठेवेन. Good. I hope everybody agrees with it. या तर हा कॉपीराईट IPचा एक खूप कॉम्प्लिकेटेड टॉपिक आम्ही थोडासा सिम्प्लिफाय करायचा ट्राय केला या सेशन थ्रू, बट नंतर पण आम्ही अवेलेबल आहेत इफ यू वॉन्ट टू टॉक टू अस, स्पेशली मॅम क्रिएटर्स जे स्टार्ट आउट करतात आहे आणि ज्यांना मे बी लिगल ॲस्पेक्ट समजायचा आहे या बिझनेसचा. प्लीज हॅव कॉन्व्हर्सेशन विथ अस अँड थँक्यू. Thank you, Ronak. Thank you very much. I can say one of the very important, and we had a very good discussion with the honorable guest who are with us. Thank you very much for the dignitaries who have really given a good inputs for our all content creators. मी सर्वांचा परत एकदा मनस्वी आभार मानतो आणि सर्वांना विनंती करतो की ग्रुप फोटो एकदा घेऊयात. So I can answer that. Same with Instagram. Instagram also provides, access to popular music, artists' original music, which you can use. But you have to remember, if you use that music, you are using it legally. It's allowed. But in 1 week, 1 year, if that music owner says my contract with YouTube is over, then your video will have no sound. So you are using this music, it is a privilege. It is a tool which YouTube is giving to make your life easier, your creator experience more smooth. They're giving you more options. As a platform, they're giving you legal ways to do it. So YouTube also has the audio library. If you go into the YouTube Studio backend, the dashboard, you scroll down, there will be an audio library, Creator Tools audio library. That has copyright-free music provided by YouTube. Facebook also has the same feature in Creator Studio. And there's other services like we have a subscription for Hooper.ai, which has great Indian selection for music. And that is an annual fee you pay, but you can use that music forever. It's a lifelong license. You can use that music. But if it's the trending popular music,
which is on Reels, which is on YouTube Shorts, that is not a lifelong license. This is one, think about it like a filter or something. You can add it to your thing. It's not, don't use it for high value content. Use it, it'll help you get discovered, it will help you be searched, it will help you grow. But it should not be your best, most expensive, high value content, because who knows, in 2 weeks, that audio will be removed and it's just part of some small promotion for the new album launch of that artist, so that music will be gone. And then you will have a muted video. So then maybe you can delete it, download it, upload it with copyright-free music at that time if you want to. So you have options. Adding to that, तो जो म्युझिक जो तुम्ही यूज करता, इवन दो त्यांचं लायसन्स संपला वॉटेवर, बट तुम्ही बघाल यू कॅन ओनली यूज इट ऑन यूट्यूब. जर तुम्ही डाउनलोड करून कुठे अजून अपलोड कराल तर कधी कधी तो सॉन्ग येत नाही, फक्त तो ऑडिओ येतो. सो द लिगल यूज ऑफ इट इज ऑन द प्लॅटफॉर्म युझिंग दॅट सॉन्ग लेबल. थँक्यू सर. मी माफी मागतो पण इथे थांबावं लागेल या सेशनसाठी, कारण पुढच्या सेशनचे मान्यवर आणि मंडळी आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत. मी विनंती करतो, आय रिक्वेस्ट एव्हरीवन फॉर द सिंगल ग्रुप फोटो. पुनश्च एकदा मनस्वी आभार आणि मान्यवरांना विनंती